अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी. तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. चला तर मग महाशिवरात्रीला शिवलीलामृत पारायणाची संपूर्ण माहिती. कोणताही असाध्य आजार बरा होण्यासाठी महाशिवरात्रीला करा शिवलीलामृत पोथीची सेवा. महाशिवरात्रीनिमित्त शिवलीलामृत या पवित्र ग्रंथाचे पारायण कसे करावे, नियम काय आहेत, उद्यापन कसं करायचं, त्या दिवशी उपवास असणार आहे, त्यामुळे पारायणाची सांगता म्हणजे उद्यापन कसे करायचे. शिवलीलामृताचं जे पारायण आहे ते कोण करू शकतं, तर लीलामृत पारायण अगदी प्रत्येकजण करू शकता. याला वयाचे बंधन नाही. अगदी प्रत्येकजण शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करू शकतो. आणि जो ग्रंथ आहे ना, तो अतिशय छोटा आहे. फक्त 15 अध्यायांचा हा ग्रंथ आहे. त्यामुळे हे पारायण करण्यासाठी तुम्हाला खूप काही वेळसुद्धा लागणार नाही. शिवलीलामृताचं जे पारायण आहे ते तुम्ही सकाळपेक्षा तर संध्याकाळी प्रदोषकाळी, म्हणजे आपण ज्याला संध्याकाळची वेळ असे म्हणतो, दिवे लागण्याची वेळ म्हणतो, या वेळेमध्ये जर तुम्ही केलं तर अतिशय उत्तम ठरतं आणि ते फलदायीही ठरतं. घरामध्ये पूजा मांडणी वगैरे करून हे पारायण करावे असं अजिबात नाही. तुम्हाला जर शक्य असेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे महादेवाचे मंदिर असेल आणि अशा या शुभतिथीला महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवमंदिरामध्ये जिथे शिवतत्व जे आहे ते हजारो पटीने जागृत असते त्या ठिकाणी तुम्ही पारायण करू शकता. तेही प्रदोष काळामध्ये केलं तर अतिशय उत्तम. तुमची जी इच्छा आहे, मनोकामना आहे, ती सुद्धा पूर्ण होईल. एवढा प्रभावशाली आहे. पण तुम्हाला प्रदोष काळामध्ये शक्य नसेल तर अगदी सकाळी उठल्यापासून तुम्ही प्रदोष काळापर्यंत कधीही पारायण केलं तरी चालेल. तुम्ही शिवमंदिरामध्ये केलं तरीही चालेल किंवा घरी केलं तरीही चालेल. जर मंदिरात बेलाचे झाड असेल आणि त्याची मोठी सावली तुमच्यावर पडत असेल तर तिथे करायचं. त्याची सावली तुमच्यावर पडत असेल अशा या बेलाच्या झाडाखाली बसून जर तुम्ही हे पारायण केलं तर याच्यासारखं दुसरं पुण्यफळ नाही. त्यामुळे तुम्ही मंदिरामध्ये, घरी जर तुम्हाला शक्य नसेल तर तिथे सुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता. या शिवलीलामृत ग्रंथामध्ये 14 अध्याय आहेत. ते अगोदरपासूनचे आहेत, पण हा जो 15वा अध्याय आहे तो नंतर ॲड केलेला आहे. तसं तर आपण संपूर्ण या 15 अध्यायाचं पठण करायचं आहे, पण बरेच जण काय करतात की फक्त 14 अध्यायापर्यंतच पठण करतात आणि पारायणाची सांगता करतात. पण असं काही, जे पूर्ण 15 अध्याय आहेत ना, ते 15 अध्याय वाचूनच या पारायणाची सांगता आपल्याला करायची आहे. आता हे जे पारायण ते तुम्ही तुमच्या घरामध्ये जर कोणी आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीसाठी संकल्पयुक्त 11 पारायण, 5 पारायण केले तर अतिशय उत्तम. म्हणजे त्या व्यक्तीच्या ज्या व्याधी आहेत त्याच्यातून बरं होण्यासाठी हे अतिशय प्रभावशाली आहे. तुम्ही खूप दवाखाने करून थकलाय पण ती व्यक्ती जी आहे ती औषध उपचाराला प्रतिसाद देत नसेल तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी किंवा तुम्ही स्वतःला प्रॉब्लेममधून बाहेर काढण्यासाठी तुम्ही हे पारायण करू शकता. संकल्पयुक्त पारायण करा, नक्कीच तुम्हाला रिलीफ मिळेल. जो आजार आहे, जो त्रास आहे त्यामध्ये सुधारणा होत आहे, तो बरा होत आहे, याचा अनुभव तुम्हा स्वतः घ्याल. त्याचबरोबर तुमच्या घरातील जर एखादी व्यक्ती बेडवर पडून आहे, हॉस्पिटलमध्ये आहे, ICUमध्ये आहे, खूप दिवसापासून ॲडमिट आहे, तर त्या व्यक्तीसाठी सुद्धा तुम्ही शिवलीलामृताचं पारायण करू शकता. महाशिवरात्री या काळामध्ये जे शिवतत्व आहे ते हजारो पटीने पृथ्वीवर जागृत असतं. याच्यामुळे या काळामध्ये जर तुम्ही शिवलीलामृताचं पारायण केलं तर खूपच उत्तम राहील. यासाठी कोणतीही पूजा मांडणी वगैरे काहीही करण्याची गरज नाही. अगदी देवासमोर दिवा अगरबत्ती लावायची आहे, बसायला आसन घ्यायचं आहे, ग्रंथसमोर पाटावर, चौरंगावर, कशावर तरी ठेवायचं आहे आणि आपल्याला या पारायणाची सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर जर तुम्ही फक्त एक दिवसीय म्हणजे ज्या दिवशी शिवरात्र आहे त्या दिवशी करणार असाल तर एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर शिवलिंगाची पूजा मांडणी केली असेल तर त्याच्यासमोर बसून तुम्ही हे पारायण केलं तरीही चालेल. बेडरूम सोडून कोणत्याही रूममध्ये कुठेही तुम्ही हे पारायण केलं तरी चालेल. देवासमोर दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आणि घरामध्ये जिथे कुठे जागा आहे तिथे बसून सुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता. ज्या ताई व दादांना जमिनीवर बसता येत नाही त्यांनी खुर्चीवर, टेबलावर बसून हे पारायण केलं तरी चालेल. सेवेसाठी तुमच्याकडे शिवलीलामृत हा ग्रंथ असायला हवा. हा ग्रंथ जिथे पूजा भांडार दुकान आहे तिथे तुम्हाला मिळून जाईल. जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही पारायण करण्याअगोदर एक नारळ घेऊन शकता आणि तुमच्या आजूबाजूच्या जिथे कुठे महादेवाचे मंदिर असेल त्या महादेवाच्या मंदिरामध्ये जा. तिथे तुमची इच्छा, मनोकामना बोला आणि तो नारळ तिथे ठेवून या आणि घरी येऊन या पारायणाला सुरुवात करा. बघा, तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील. आता पारायण कसं करायचं तर मी तुम्हाला पारायणाचे सांगितले की प्रदोष काळामध्ये केलं तर अतिशय उत्तम आणि दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार जेव्हा तुम्ही हे पारायण करणार आहात तेव्हा एका बैठकीत हे पारायण करायचं आहे. एका बैठकीत म्हणजे काय,
तर एका वेळी जर तुम्ही पारायणाला बसले तर संपूर्ण जे 15 अध्याय आहेत ते स्वतः तुम्हाला वाचायचे आहेत आणि त्यानंतरच उठायचं. तुम्हाला कोणाशी बोलायचं आहे किंवा तुम्हाला कोणी तुमचं आसन सोडायचं आहे, मध्येच बाथरूमला उठू का, याला उठू का, तुम्ही पारायणाच्या अगोदरच हे जे काही असेल टॉयलेट, बाथरूम या गोष्टी करून मगच बसा आणि त्यानंतर पारायणाला बसा. पण जर तुम्हाला हे शक्य नसेल तर त्यामध्ये तुम्ही एक ब्रेक घेतला तर काही हरकत नाही. पण शक्यतो एका बैठकीत एका आसनामध्ये हे पारायण आहे ते तुम्ही करा. तर शिवलीलामृताचा तुमचं पारायण झालं त्यानंतर नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य तुम्ही फळ, दूध, साखर, खडीसाखर कशाचाही नैवेद्य दाखवू शकता, अतिशय उत्तम आहे. पण बाकी तुमच्याकडे जे काही आहे त्याचा दाखवू शकता, पण उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. सुरुवातीला गणपतीची आरती करायची आणि त्यानंतर आपल्या भोलेनाथांची आरती आपल्याला करायची आहे. या पद्धतीने पारायण करायचं आहे. त्यानंतर जे आपलं आसन आहे ते आपल्याला सोडायचं आहे. या पद्धतीने पारायण झाल्यानंतर समजा तुम्हाला एखादं जोडपं मिळालं किंवा उद्यापनासाठी आपण एखादं जोडपं बोलावतो तर ते कोणतंही चालेल. ते जोडपं असेल तर त्यांना त्या दिवशी आपल्याला जेवण वगैरे काही तुम्ही द्यायचे नाही. तुम्ही त्यांना फराळाचे जे पदार्थ आहेत, जे काही तुम्ही बनवले आहे फराळासाठी तेच त्यांना खायला द्यायचं आहे किंवा दूध, चहा, ज्यूस या पद्धतीने तुम्ही त्यांना देऊ शकता. हळद कुंकू वगैरे लावायचं आहे आणि तुम्हाला जर त्यांची ओटी वगैरे काय भरायची असेल, दक्षिणा काय द्यायची असेल तर ती द्यायची आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला उद्यापनाला जोडपं मिळालं, सवाष्ण नाही मिळाली तर काय करायचं, तर शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे एखादं मंदिर असेल तिथे तुम्ही शिदा देऊ शकता किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला सुद्धा तुम्ही शिदा देऊ शकता. या पद्धतीने शिवलीलामृताचा 1 दिवसीय पारायण आपण या शिवरात्रीच्या दिवशी करू शकतो. तर नियम काय आहेत, तर नियम पहिल्या दिवशी आपण फराळच करत असतो, प्रत्येकाला उपवास असतो. पण या उपवासामध्ये महाशिवरात्रीच्या किंवा सोमवारच्या भगर खायची नसते, ज्याला बऱ्याच ठिकाणी वरई असेही म्हटले जाते. सोमवारच्या उपवासाला, महादेवाच्या उपवासाला कधीही भगर खाल्ली जात नाही. त्याच्यामुळे साबुदाणा आणि इतर जे उपवासाचे पदार्थ आहेत ते तुम्ही खाऊ शकता, पण भगरीचा समावेश यामध्ये करायचा नाही, हे आवर्जून लक्षात ठेवा. ज्यांना शिवलीलामृताचा पारायण या दिवशी करणं शक्य नाही त्यांनी शिवलीला अमृतामधील 11वा अध्याय, जो रुद्राध्याय म्हणून ओळखला जातो, त्याचं पठण केलं तरीही संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण केल्याचे फळ आपल्याला मिळते. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. चला तर मग पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये नव्या विषयासह. माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.